बीएलओ म्हणजे नेमकं कोण बरं? चला तर जाणून घेऊया. सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये SIR ची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच BLO हे घराघरांमध्ये जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात BLO म्हणजे नेमकं कोण आणि ती घरी का बरं येत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. BLO हा भारताच्या निवडणूक आयोगाने नियुक्त केलेला अधिकारी असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी त्याची नियुक्ती केली जाते. मतदार यादी ही अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त ठेवणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. सध्या सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेमध्ये BLO हे नवीन मतदारांची नोंदणी, नाव किंवा पत्त्यातील दुरुस्ती तसेच मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करत आहे. तर आवश्यकतेनुसार आधार कार्ड, जन्म दाखला, पासपोर्ट, 10वीचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला यांसारखी कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. तर BLO तुमच्या घरी आल्यास त्यांचे अधिकृत ओळखपत्र पहा, मतदार यादीतील माहिती पडताळावी आणि आवश्यक कागदपत्रे त्यांना उपलब्ध करून द्यावी. तर नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार्य केल्यास मतदार यादी अचूक राहण्यास अवश्य मदत होईल आणि भविष्यात मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही अडचण येणार नाही. आमचं घरोघरी व्हिजिट झाली आहे. SIRचा हा प्रोग्राम चालू आहे. तर ह्याच्यात काय, ज्याचे दुबार आहे, वोटर ID आणि ज्यांची मयत झाली आहे, जे इकडून शिफ्ट झाले आहेत, त्यांचं आम्हाला हे वोटिंग कार्ड कॅन्सल करायचं आहे. आणि जेवढे लोक आता 18 वर्ष झाले पण आता मतदान कार्ड नाही बनवलं, वोटर ID नाही बनवलं, तर हे आपला हे प्रोसेस त्याच्यासाठी चालू आहे असं. आणि ह्याचा डॉक्युमेंट म्हणजे पहिले तर 2002 मध्ये पहिलेचा SIR झाला होता. तर त्याच्यात ज्यांचे नाव आहे ते आम्हाला भेटतंय, पण ज्यांचं नाव नाही आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट आम्हाला 11-12 डॉक्युमेंट सांगितलं आहे ते आम्ही जमा करतोय. आपला जन्म प्रमाणपत्र आहे ते पण आपल्या हे फॉर्मच्या पाठीमागे दिलंय. डॉक्युमेंट आपल्याला काय पाहिजे हे सविस्तर वाचून ते करायचं. ज्यांचे मॅप आहे त्यांचे आम्हाला ऑलरेडी स्कॅन करतात. आम्हाला ते आम्ही पहिलेच आपण मॅपिंग केलो आहे, तर ते काम झालंय. त्यामुळे आम्हाला ते सोय म्हणजे इझी पडते की आम्ही लवकर हे करून घेतोय स्कॅनरच्या जरिये. आणि ज्याचं नाही आहे तर त्यांचं आम्ही डॉक्युमेंट घेतोय आणि ECI नेटवर्क हे शोधतोय की कुठे काय हे 2002 मध्ये कुठे होते ते काय आहे. आणि जे शुटकेट आहे त्यांचा आम्ही फॉर्म घेणार नाही. सही बकायदा आम्हाला त्यांचे फोटो, त्यांची सही, त्यांचं हे विवरण पाहिजे. ज्यांचे नाही भेटलं तर प्रयत्न करू, तरी पण नाही भेटलं तर वोटर ID कॅन्सल. चांगले करताय, मी पण करताय, पब्लिक पण करते. त्यांना पण काय आता नवीन आहे, जास्त ह्याचं झालं नाही. प्रचार प्रसार जेवढा व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही. तर चालू आहे. पब्लिक जेव्हा त्यांना ते पण घरी आहे, ज्यांचा त्याला टाइम भेटते ते लोक येतात. आम्हाला जेवढं टाइम भेटते तर आम्ही पण जेवतोय. कसं आहे, टायमिंग काय आहे? टायमिंग काय नाही. मी गुरु नानक शाळेमध्ये JTB नगरमध्ये टीचर आहे. तर हे आम्हाला सांगितलंय की जसे तुम्हाला टाइम भेटेल, हे कार्यक्रम आपला आहे, देशाचा आहे, काय कर राष्ट्रीय कर्तव्य आहे, तुम्ही हे पण करा. तर ते लोक पण सांगतात की टाइमचं आपण बघूया कधी काय कसं करायचं आहे. तर त्याच्यावर चालू आहे, वारचं चालू आहे की कशी काय करणार आणि आम्हाला केवढा टाइम पाठवणार. तर आता मी शाळेतून आले आहे, आमच्या मुख्याध्यापकांनी पाठवले आहे. तर आता बघूया 7-8 वाजेपर्यंत आम्हाला जसं पब्लिकचा रिप्लाय भेटेल, जसं आमचं काम होईल तेवढं आपण करतोय. इकडे जेव्हा झाला तर घरोघरी जेवढे वाचेल घरोघरी पण करायचं आहे. आता हे बसलंय आम्ही काय, आम्हाला नगरसेवकांनी सांगितलंय की या हॉलमध्ये बसा, आम्ही पब्लिकला मेसेज टाकतोय, त्यांनी टाकलं. पण जेवढे कामावर आहे तिकडे आहे तर ते तुरंत येणारच. तर आम्ही रविवारी पण येणार आहोत, रविवारी पण हे चालेल. आणि जेवढं संध्याकाळी पण असतो, जेवढे आपलं हे आहे, आम्ही रात्रभर फिरून आपलं काम करताय. जसं आपल्याला सपोर्ट तसा काय हाय चांगलं आहे. म्हणजे काय, आम्हाला तेच पाहिजे की इकडे पब्लिक आहे, हे लोक आहे कुठे कुठे राहतात, पब्लिकला त्या सांगा, निरोप द्या की आम्ही आता येणार आहोत, तुम्ही नाहीतर हे फेक काम नाही. पब्लिकला हे पण आहे की आपण फेक देतोय, हे डॉक्युमेंट फेक आहे या काहीतरी. कोणाला पण आपण कोणाला फेक कॉल येतात आपल्याला, तर ते फेक आहे का हे त्यांचा पण विचार आहे. तर आपण त्यांना म्हणून सपोर्ट मागतोय की तुम्ही तुमच्या सेवका पब्लिकला सांगा की हा फेक नाही, हा कार्यक्रम चालू आहे आणि जे BLOंना ज्यांना सपोर्ट पाहिजे त्यांना करावा, ही आमची विनंती आहे. ये जैसे मेरा पड़ रहा है वार्ड क्रमांक 18 में शिल्पा तिलेश्कर मैम के, उनसे हम लोग को अच्छा मतलब सपोर्ट मिलता है.
और उनके कार्यकर्ता भी मतलब अच्छे हेल्पफुल है वहाँ पे, अच्छा कोऑपरेट करे थे। और वो मतलब अपने एरिया के मतलब जितने भी वोटर्स वगैरह है उनको भी जागरूक करे कि आप जितना हो सके उतना सपोर्ट करो, जितना जल्दी हो सके फॉर्म वगैरह जल्दी से जल्दी फिल करते। मैम मतलब कोई भी एक एज फैक्टर मतलब ये है कि मतलब आपका जो भी वोटर आईडी है, जैसे अभी आपने वेस्ट बंगाल वगैरह में देखा है कि आपका डायरेक्ट मतलब वोटर लिस्ट से नाम कट जा रहा है। अगर आपको उससे बचना है तो ये मतलब अपडेट कराना जरूरी है एक तरीके से। ये आप मतलब समझो अगर कोई एजेड है बोलेगा मुझे नहीं करना है, तो उनके बिहाफ में उनके मतलब ग्रैंड सन्स या ग्रैंड चिल्ड्रन जो भी उनको भी मतलब कुछ ना कुछ फायदा होगा ही। जैसे अभी आप फिर मेरे पास आएंगे तो हमें फिलहाल अभी आपका मतलब मेरी यादी में आपका नहीं है। अगर ए या नहीं है तो हर एक आदमी एक बीएलओ को एक यादी क्रमांक दिया हुआ है। ये यादी क्रमांक 1 2 3 4 ऐसे फॉलो ऑन करते हुए अभी जैसा मेरा यादी क्रमांक रखता है तो मेरे यादी क्रमांक में आप आ रहे हो या नहीं आ, मैं फिर ये वोटर लिस्ट दी गई है उस लिस्ट के अनुसार आपका ये मेरे पास फॉर्म है। तो फॉर्म के अंदर मुझे फिर आपका यादी क्रमांक देख के आपको फॉर्म निकालना होगा। और अगर मेरा फॉर्म आपके पास होता है तो आपके पास 2 फोटो, पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड और वोटर आईडी का आपका कलर जेरोक्स होना चाहिए, मतलब कलर फोटो होना चाहिए, फिर कलर नहीं कोई भी मतलब जेरोक्स होना चाहिए। और फिर फोन मतलब कि इतने में हो जाएगा। और आपका अगर समझो आप माइनर थे 2002 से पहले तो आपके पापा मम्मी का 2002 से पहले के पुरावा से। और अगर आप ये मतलब समझो मैरिज हो चुकी है और आप मतलब मैरिज होके यहाँ पर आए हो वो टाइम पे आप माइनर थे तो आपके पापा मम्मी का लगता है। मतलब मैम जो मतलब अभी आपको वोटर आईडी जो है आपका मतलब इंडियन सिटीजनशिप हो या नहीं हो ये कंपलसरी करने के लिए अपडेट देना तो जरूरी है। मतलब अभी नॉर्मली लोगों को इतने मतलब नॉलेज नहीं है। और मुझे पूछ रहे कि मतलब हमने किया था हमारे पास तो वोटिंग है, हमने वोटिंग किया था ये वो, तो मतलब उनका मिक्स रिएक्शन है, कोई सपोर्टिव है कोई सपोर्टिव नहीं है। मतलब अभी समझो ये मैम है इन्होंने 2002 में दिया था या नहीं दिया था, तो अगर समझो इन्होंने दिया है तो इनका 2002 की लिस्ट में अगर नाम है इंडिया के किसी भी स्टेट में हो, जरूरी नहीं है वो महाराष्ट्र का ही हो, हम यहाँ बैठे बैठे इंडिया के कोई भी स्टेट का लेके इनका 2002 का पूरा हुआ हम पूरा भर के पूरा एक डेटा ट्रैक करके दे रहे हैं। ठीक है, अगर ये अगर माइनर होते 2002 में तो इनके पापा का या मम्मी का डेटा लेके इनका फिर वो आगे होता ट्रांसफर है। के तरफ से हमें मतलब अच्छा खासा रिस्पांस मिला हमको, इतना मतलब अच्छा आपके पास टेबल फैन वगैरह ड्यूटीज भी प्रोवाइड किया जा रहा है। मतलब अगर सेवा के जो वर्कर है वो भी हमको अच्छा सपोर्ट है।